ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज अरण्यकांडातील अध्याय 13वा. रावण व मारीच यांचे पंचवटीत आगमन. ओम श्रीराम. मारीच जरी राक्षस होता तरी आता त्याचे परिवर्तन होऊन तो आता सात्विक झाला होता. तो पूजापाठात निमग्न असतानाच रावण तिथे येतो व मारीचाला श्रीराम व सीतेबद्दल सर्व काही सांगतो व म्हणतो की काहीतरी मायावीपणाने किंवा कपटाने सीतेचे हरण करावयाचे आहे, तेव्हा या कार्यात तुझी मदत हवी आहे. तेव्हा तो मारीच दचकतो, कारण प्रभू श्रीराम काय आणि कोण आहेत हे त्याला माहीत झाले होते. म्हणून तो नकार देतो व रावणास परोपरीने समजावून सांगतो की हे रावणा, या कृत्याने तुझ्यासहित सर्व राक्षस कुळाचा विनाश होईल. मी तुझ्या विरोधात बोलत आहे असे तुला वाटत असेल, परंतु हेच तुझ्या हिताचे आहे. अशा प्रकारे खूप समजावतो, परंतु रावण त्याचे काहीही न ऐकता उलट त्यालाच म्हणतो की तू जर मला मदत करायला तयार नसशील तर तुला आत्ताच इथेच ठार मारतो. मग मारीच विचार करतो की मरण तर आहेच, मग याच्या हातून मरण्यापेक्षा श्रीरामाच्या हातून मरणे केव्हाही श्रेयस्कर आहे. कारण श्रीरामाच्या कृपाबाणाने जर मला मरण आले तर मला मुक्ती मिळेल व मग तो रावणाबरोबर पंचवटीत येण्यास तयार होतो. आता साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या ठिकाणी असलेला अशुद्ध अहंकार म्हणजेच रावण हा अशुद्धीने किंवा वाममार्गाने जाऊन त्याच्यासह सर्वांनाच म्हणजे मन, बुद्धी, प्राण, चित्त, विवेक, वैराग्य इत्यादी सर्वांनाच अधोगतीस घेऊन जात असतो व साधकाच्या ठिकाणचा शुद्ध अहंकार हा भक्तीने किंवा गुरुप्रणीत साधनेने म्हणजेच शुद्ध मार्गाने जाऊन त्याच्यासह सर्वांनाच ऊर्ध्वगतीने उत्क्रांत करून परमशांती मिळवून देत असतो. असे हे कपट म्हणजेच मारीच या अशुद्ध अहंकारास म्हणजेच रावणास सांगत असते. परंतु अहंकार कधी कोणाचे ऐकत असतो का? उलट तो कपटाचाच विनाश करण्याची जाणीव त्याला करून देतो. परंतु अशुद्ध अहंकारास हे माहीत नसते की साधकाच्या साधनेने व त्याच्या गुरुकृपेने कपटाचेही निष्कपटत्व होते व अहंकारास अजून हेही माहीत नसते की साधकाच्या साधनेने व गुरुकृपेने पुढे सर्वांनाच अशुद्धीचा मार्ग सोडून या शुद्धीच्या मार्गावर या शुद्धी प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहे व ती परमशांती प्रस्थापित व्हायची आहे. आता या अध्यायाचे सार आपण थोडक्यात पाहू. इथे कथेमध्ये रावण सीतामातांचं हरण करण्याची योजना तयार करतो व कोणाची मदत घ्यावी तर तो मारीच हा रावणाचा मामा असतो. मारीचाची मदत घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु श्रीराम प्रभूंनी
खर दूषण व शूर्पणखेची केलेली परिस्थिती ही मारीचाला माहीत झालेली असते. अहो, मारीचाला हेही समजतं की आपण या आसुरी वृत्तींनी जर असो आपण राहिलो ना, तर आपल्या कधीही उद्धार होणार नाही किंवा आपल्याला चांगलं जीवन कधीही जगता येणार नाही. आणि श्रीराम काय व कसे आहेत हे त्याने समजून चुकला होता. त्यामुळे तो असुरत्व सोडून तो सात्विकतेकडे वळालेला असतो व तो अशीच पूजापाठ त्याच्या साधनेमध्ये मग्न असताना रावण तिथे पोहोचतो. त्याला सांगतो, तो रावणाला परोपरीने समजावून सांगतो की हे रावणा, हे कृत्य तुलाही शोभणारं नाही आणि तू जर असं केलंस तर तुझ्या संपूर्ण कुळासही तुझा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु रावण हा अहंकाराने भेबान झालेला असतो. त्यामुळे तो त्यालाच म्हणतो, तू जर मला मदत नाही केलीस तर मी तुला आता इथेच मारतो. मग त्याला तो विचार करतो की याच्या हातून मरण्यापेक्षा मी जर श्रीरामांच्या हाताने जर मेलो तर माझा उद्धार होईल. आणि मग तो त्याच्या कार्यात सहभागी होतो. साधकाच्या दृष्टीने कसं, हीच कथा साधकाच्या दृष्टीने कशी, तर साधकाच्या दृष्टीने साधकाचा अहंकार जर शुद्ध झाला तर साधकाचे सर्व घटक म्हणजे अंतरंगातले मन, बुद्धी, चित्त, प्राण, पेशींपेशी सगळे घटक उत्क्रांत होतात, उद्धाराच्या मार्गाकडे जा लागतात. मात्र साधकाचा जर अहंकार अशुद्ध असेल या रावणासारखा, तर तो त्याच्यासह या सर्व घटकांचं पतन करतो, अवनत करतो, खाली ओढतो, जडत्व, नरकत्व वगैरे या गोष्टी प्राप्त करून देतो. म्हणून साधकाने आपली गुरुप्रणित साधना, गुरुकृपा ही प्राप्त करावी व आपल्या अहंकारासहित अंतरंगातील सर्व घटकांचं शुद्धीकरण करावं आणि याच मार्गाने जावं लागतं. त्याने प्रत्येक घटकाचं परिवर्तन होतं. इथे कपट, आपण मारीचाला कपट म्हटले, तो अशुद्ध अहंकार कपटाची मदत घेतो. परंतु कपटाचं सुद्धा निष्कपटत्व होतं. तर ते कशामुळं, तर साधकाची गुरुप्रणित साधना, गुरुकृपा आणि सत्संगाने ह्या सर्व घटकांचं परिवर्तन होत असतं. सगळंच म्हणजे कपटाचंच नव्हे तर अशुद्ध अहंकाराचा शुद्ध अहंकार, पापाचं पुण्यात, लोभाचं दानात, अविवेकाचं विवेकात, वासनेचं निर्वासनेमध्ये, या सगळ्या घटकांचं परिवर्तन होत असतं. हे केवळ सत्संगामुळे. याविषयी आपण एक छोटंसं उदाहरण पाहू. श्रीकृष्ण दयार्णव स्वामी म्हणून एक महान संत साधारण 17व्या शतकामध्ये होऊन गेले. ते आध्यात्मिक दृष्टिकोनातून गुरुपरंपरेने एकनाथ महाराजांचे शिष्य चैतन्य स्वामी, त्यांचे शिष्य गोविंद स्वामी आणि त्यांचे शिष्य श्रीकृष्ण दयार्णव स्वामी हे पेशवाईच्या काळामध्ये होऊन गेलेले महान संत. त्यांची समाधी पैठणला आहे. त्यांनी भारतामध्ये मला काहीतरी 16-17 धामांच्या ठिकाणी त्यांचे आश्रम, मठ निर्माण केलेले आहेत. असे श्रीकृष्ण दयार्णव स्वामी पैठणला असताना एके दिवशी रात्री त्यांचे दरवाजा वाजवण्यात आला. तर त्यांना वाटलं कोण आले पाहूया. उघडलं तर हातामध्ये कुऱ्हाडी तलवारी घेऊन 5-6 चोर त्या घरामध्ये घुसले. त्यांच्या पत्नी घाबरून गेल्या. तर ते म्हणे, घाबरू नकोस, तू एक काम कर, यांना भुका लागलेल्या आहेत, यांना स्वयंपाक कर, यांना खाऊ घाल आणि यांना काय चोरी करायची ते खुशाल करू दे आणि मग ते दुसरीकडे चोरी करायला निघून जातील. हे चोर अवाक होऊन पाहत राहिले की हा काय मनुष्य आहे हा. मग त्यांच्या पत्नीने स्वयंपाक केला, पिठलं भाकरी केली, त्या चोरट्यांनी पिठलं भाकरी खाल्ली. परंतु स्वयंपाक होईपर्यंत, पिठलं भाकरी खाईपर्यंत तो जो काळ होता तेवढा असेल काय अर्धा-एक तासाचा, तो काळ श्रीकृष्ण दयार्णव स्वामींच्या सत्संगात गेला. आणि श्रीकृष्ण दयार्णव स्वामी हे महान संत होते. त्यांनी भागवतामधील दशम स्कंदावर
श्रीकृष्ण चरित्रावर सुंदर असं लिखाण केलेलं आहे. आणि आत्मसाक्षात्कारी संत होते, त्यांच्या सत्संगात राहिल्यामुळे त्या चोरट्यांचं परिवर्तन झालं. अन्न खाल्ल्यानंतर ते श्रीकृष्ण दयानंद स्वामींना साष्टांग नमस्कार करतात, म्हणतात की आमची इच्छा नाही ही असले कर्म करण्याची, पण आम्हाला दुसरा मार्गच नाही. तेव्हा श्रीकृष्ण दयानंद स्वामी म्हणतात की दुसरे अनेक मार्ग असतात, पण हा जो तुम्ही मार्ग पत्करलाय ना, या मार्गाने तुमचं पतनच होणार, तुम्हाला नरकातच पडावं लागेल. आणि मग त्यांना सांगतात की जर तुम्ही माझं ऐकत असाल तर आजपासून हा व्यवसाय सोडून द्या. मी तुम्हाला साधनेकडे वळवतो. तुम्ही शेती करा, कष्ट करा, काम करा आणि आपलं पोट भरा आणि त्याबरोबर ईश्वराचं नामस्मरण करा. आणि अक्षरशः त्या सर्व चोरांनी ती आमची हत्यारं टाकून दिली, त्यांच्याकडून अनुग्रह घेतला आणि ते साधनेला लागले. आपले कष्ट करायचे, शेती करायची आणि कष्टाने मिळवून त्यावर उदरनिर्वाह करून आपली साधना करायची आणि पुढे ते ईश्वरत्वाला प्राप्त झाले. म्हणजे सत्संगाने कपटाचं सुद्धा निष्कपटत्व मध्ये परिवर्तन होतं. आता हे चोर कपटाने किंवा चोरीच्या हेतूने आलेले होते, परंतु ते चोरी करायचं सोडून दिलं, म्हणजे त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं. हे कशाने झालं? सद्गुरूंची कृपा आणि अशा महान आत्मसाक्षात्कारी पुरुषांचा सत्संग. आणि सत्संगाने हे घडून येऊ शकतं. तसंच इथे कथेमध्ये मारीचाचं सुद्धा कपटाचं निष्कपटत्व म्हणजे तो राक्षस वृत्तीचा असतो, परंतु तो ही सात्विक वृत्तीचा बनून जातो. हे केवळ श्रीरामांचं त्याने युद्ध पाहिलं, श्रीरामांची महती ऐकली, केवळ या ऐकण्याने त्याच्यात एवढं परिवर्तन झालं. आणि मग आपल्या जीवनात जर असे सत्संग, असे सद्गुरू आले तर त्यांचा सत्संग साधकाने अवश्य करावा आणि आपल्या आतील सगळ्या वाईट गोष्टींचं परिवर्तन करून चांगल्या गोष्टीमध्ये करावं. दुर्गुण घालवून सद्गुण प्राप्त करून घ्यावे आणि हे सत्संगानेच प्राप्त होऊ शकतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.